आणि आपण चर्चा कशावर करतोय तर अकाली मृत्यू. आणि ते अकाली मृत्यू का येतो, त्याचे कारणं काय आहेत ते थोडक्यात आपण समजून घेतलंच आहे. पण त्याबरोबर ते संकेतसुद्धा देत असते. तो अकाली मृत्यू आपल्याला संकेतसुद्धा देत असतो. तो कशा कशा प्रकारचे संकेत आहेत तेही समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपण सावध होऊ शकतो, आपल्याला रोखू शकतो, आपण आगाह होऊ शकतो. तर त्याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव. मित्रांनो, सनातनी वास्तव तुमच्यासमोर ठेवतोय. सनातनचं विज्ञान तुमच्यासमोर ठेवतोय. सनातनचं वास्तव मांडतोय. आणि आपण चर्चा कशावर करतोय तर अकाली मृत्यू. आणि ते अकाली मृत्यू का येतो, त्याचे कारणं काय आहेत ते थोडक्यात आपण समजून घेतलंच आहे. पण त्याबरोबर ते संकेतसुद्धा देत असते. तो अकाली मृत्यू आपल्याला संकेतसुद्धा देत असतो. तो कशा कशा प्रकारचे संकेत आहेत तेही समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपण सावध होऊ शकतो, आपल्याला रोखू शकतो, आपण आगाह होऊ शकतो. तर त्याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळुसकर. मित्रांनो, मी तुमच्यावर चर्चा करतोय सनातनच्या वास्तवबद्दल. त्याबरोबर आणखीन माझे 2 चॅनल आहेत. एक आहे वास्तवावर बोलू काहीतरी आणि दुसरा आहे बोलायचं तरी काय. मित्रांनो, ह्या तिन्ही चॅनलवरती मी तुमच्यासमोर वास्तवच ठेवतो. आता या सनातनी वास्तवावरती मी काय म्हणतोय तर सनातन धर्म म्हणजे विज्ञान, त्या विज्ञानावरती आधारित आहे. ते विज्ञान काय आहे, त्याच्या मागचं रहस्य काय आहे हे तुमच्यासमोर ठेवतोय. वास्तवावर बोलू काहीतरी याच्यावरती मी राजकारणावरती बोलतोय, समाजकारणावरती बोलतोय मित्रांनो. आणि ते वास्तव तुमच्यासमोर ठेवतोय, ते वास्तव ठेवतोय. मग ते वर्तमान काळातलं असो किंवा भविष्यातला असो किंवा भूतकाळातला असो, म्हणजे इतिहासापासून भविष्यापर्यंत आपण त्याच्यावरती चर्चा करतो. आणि तिसरा चॅनल आहे तो बोलायचं तरी काय. याच्यावरती मी पर्यटनाबद्दल, पर्यटनच्या संदर्भात मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि अन्यसुद्धा विषय त्याच्यावर मी मांडलेले आहेत. ह्या तिन्ही चॅनलला तुम्ही काय करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार जर पटत असेल तुम्हाला तर लाईक करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. मित्रांनो, सबस्क्राईब करा नक्की, पुढे जाऊन देत. आणि ते शेअरसुद्धा करा. माझे व्हिडिओ शेअरसुद्धा करा. म्हणजे त्यामुळे काय होईल, आणखीन 4 लोकांपर्यंत माझे व्हिडिओ पोचतील, माझे विचार पोचतील मित्रांनो. आणि माझे व्हिडिओ ऐकताना, समजून घेताना फक्त एंटरटेनमेंट म्हणून, एक मनोरंजन म्हणून बघू नका. तर तुम्हाला काय ज्ञान मिळते आहे का, काय माहिती मिळते आहे का हे समजून घ्या. आणि जर मी कुठे कमी पडत असेल, कुठे चुकत असेल तर तुम्ही दिशानिर्देशसुद्धा करा, मला ते लक्षातसुद्धा आणून द्या. मी असं म्हणत नाही की मी सर्वज्ञानी आहे आणि पूर्ण ज्ञान मला मिळालेलं आहे, अवगत झालेलं आहे. असो मित्रांनो, आपण चर्चा करतो आहे ते म्हणजे अकाली मृत्यू. मित्रांनो, अकाली मृत्यू का येतो हे आपण समजून घेतलेलं आहे. तरीसुद्धा परत एकदा आपण त्याच्यावरती थोडक्यात चर्चा करू. त्याला सर्वात महत्त्वाचं कारण आहे म्हणजे षडविकार. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या 5 विकार, 6 षडविकारामुळे, या 6 विकारामुळे हा मृत्यू ओढवतो आपल्यावरती. आणि दुसरा एक विकार आहे तो म्हणजे भीती. लक्षात ठेवा मित्रांनो, सर्वात मोठा विकार म्हणजे भीती. आणि त्यानंतर हे विकार निर्माण होतात आणि ह्या विकारामुळे हा अकाली मृत्यू होतो. मग मित्रांनो, फक्त आपण म्हणतो की एखाद्याच्या जीवनात म्हणजे आयुष्य त्याचं संपलं, त्याला मरण आलं, त्याचा मृत्यू झाला, हाच फक्त अकाली मृत्यू होतो का तर नाही मित्रांनो. ह्या व्यतिरिक्तसुद्धा अकाली मृत्यू आहेत. आता ते ह्या व्यतिरिक्त असलेले अकाली मृत्यू काय आहेत तर नात्यासंबंधामधला अकाली मृत्यू, म्हणजे 2 व्यक्तीमधील एक जे नातं असते त्या नात्याचा अकाली मृत्यू होतो. त्याला आयुष्य असते त्या नात्याला. मित्रांनो लक्षात घ्या, त्या नात्याला आयुष्य असते, पण ते आयुष्य कुठेतरी संपते, त्याचा मृत्यू होतो. कारण का तर त्या नात्यामध्ये आलेले
समज गैरसमज, षडविकार, भीती, अनेक गोष्टी आहेत. तसंच आपण एखादा उद्योग करतोय, एखादा व्यवसाय करतोय, तर त्या व्यवसायाला मध्ये सुद्धा अकाली मृत्यू होतो. त्या व्यवसायात सुद्धा अकाली मृत्यू येतो. मित्रांनो लक्षात घ्या, तो व्यवसाय त्याचा पुढे चालणार असतो. त्या व्यवसायातून त्याला अगदी आयुष्यभर उत्पन्न मिळणार असते, पण त्याचा अकाली मृत्यू होतो आणि तो स्थगित होतो आणि ते व्यवसाय संपुष्टात येतो. अशी सुद्धा घटना घडते मित्रांनो. शिक्षणाबाबत एखाद्याला शिक्षण मिळणार असते, त्याच्या कुंडलीनुसार, त्याच्या आयुष्यातील त्या परिस्थितीनुसार, त्याच्या भाग्यानुसार त्याला ते शिक्षण मिळणार होतं, पण त्या शिक्षणाचा सुद्धा अकाली मृत्यू झाला. जे त्याला मिळायला हवं होतं ते मिळालं नाही. समथिंग इज बेटर दॅन नथिंग असा करून तो मग त्याला स्वीकारतो. म्हणजे शैक्षणिक आयुष्यात म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये अकाली मृत्यू येऊ शकतो. फक्त जीवनामध्येच म्हणजे आयुष्य आपण म्हणतो एखाद्याचा आयुष्य संपलं, त्याचा देहवासन झालं, त्याचा जीव गेला, त्याचा प्राण गेला. हा प्राण, त्याचं आयुष्य, त्याचं हे प्रत्येक गोष्टीमध्ये सुद्धा, प्रत्येक स्थितीमध्ये, प्रत्येक परिस्थितीमध्ये सुद्धा घडू शकतो. तो अकाली मृत्यू येऊ शकतो. लक्षात आलं का मित्रांनो तुम्हाला? तर आपण आज चर्चा करतोय ह्या अकाली मृत्यूवर येण्यामागे, या येण्याच्या मार्गामध्ये आपल्याला संकेत मिळत असतात, सावध केलं जात असते. आणि सावध कोण करत असते? तर ही सृष्टी, ही कायनात. आपण म्हणतो ना, कायनात हमारे साथ हो, हमारी इच्छाशक्ती हो तो कायनात भी साथ देती है. आपली जर प्रबळ इच्छा असेल तर कायनात सुद्धा साथ देते, म्हणजे ही सृष्टी सुद्धा साथ देते. आणि जे नव्हतं ते सुद्धा आपल्याला प्राप्त होते. त्यावरती मी एक गोष्ट सांगितलेली आहे तुम्हाला मित्रांनो. हा जर विषय तुम्हाला समजून घ्यायचा असेल, हा जर व्हिडिओ जो मी तुम्हाला समोर मांडतोय हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर यापूर्वी तुम्ही माझे पूर्वीचे अध्याय बघून घ्या, ते पूर्वीचे व्हिडिओ बघा. म्हणजे तुम्हाला ह्या व्हिडिओचं तात्पर्य कळेल, त्याचा अर्थ कळेल. हे जे मी संकेत सांगतोय ते तुम्हाला कळून येतील. त्या व्हिडिओमध्ये, त्या अध्यायामध्ये मी त्याचा उल्लेख केलेला आहे. त्या ह्याचा मृत्यू आला होता त्याचा, पण तो मृत्यू टाळला गेला आणि त्याला आयुष्य मिळालं, काही क्षण, काही दिवस, काही महिने, आणि त्याने त्या आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या. म्हणजे कायनात बी साथ देते, सृष्टी बी साथ देते. म्हणजे पंचमहाभूत लक्षात घ्या, ती तुम्हाला साथ देतात. म्हणजे माझ्या एका मित्राच्या भावाबद्दल घडलेली घटना, आम्ही शिर्डीला गेलो होतो, ती मी जी स्टोरी सांगितली, जी गोष्ट सांगितली, आणि त्यानंतर त्याला आयुष्य मिळालं, कारण त्याचं मरण आलं होतं. त्यावेळेला ती काळसुद्धा आला होता आणि ती वेळसुद्धा आली होती. पण त्याच्या इच्छाशक्ती एवढी प्रबळ झाली, त्या सृष्टीने सुद्धा त्याला साथ दिली आणि ती इच्छा त्याला पूर्ण करता आली. कायनात बी साथ देते. म्हणजे होत्याचं नव्हतं सुद्धा होते आणि नव्हत्याचं होतं सुद्धा होते. आता संकेत समजून घ्या मित्रांनो. मी उदाहरणार्थ माझ्या वडिलांचा गोष्ट तुम्हाला तुमच्यासमोर संकेत सांगतो. माझ्या वडिलांना सुद्धा संकेत मिळाले होते. ते टप्प्याटप्प्यामध्ये संकेत मिळाले होते. त्यावेळी ज्यांना कळलं की हा आजार मला झाला आहे, अन्ननलिकेला हा मला आजार झाला आहे, त्यावेळी सुरुवातीला ज्यांच्याशी त्यांनी चर्चा केली या आजाराबद्दल, त्या माझ्या नातेवाईकांनी त्यांना सावध केलं होतं आणि त्यांना संकेत काय दिले होते की तू तुझ्या कुटुंबाशी चर्चा कर, तुझ्या परिवाराशी चर्चा कर, तुझ्या पत्नीशी, तुझ्या मुलांशी चर्चा कर आणि हा आजाराबद्दल सांग त्यांना. मित्रांनो, हा संकेतच होता. तो संकेत त्यांनी समजून घेतला नाही. ते कदाचित घाबरले असतील, की आपल्या मुलांना कळलं, आपल्या पत्नीला कळलं तर ते घाबरतील. किंवा कॅन्सर हा जर रोग झाला आहे तर लोकांची बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, मग त्यांना ती लाज वाटली असेल. असो मित्रांनो, कारण काही असो, पण त्यांनी आमच्याशी चर्चा केली नव्हती ना. आम्हाला म्हणजे त्यांच्या मुलांना म्हणजे आम्हाला सुद्धा माहिती नव्हतं, त्यांच्या पत्नीला म्हणजे माझ्या आईलाही माहिती नव्हतं. हा एक संकेत आहे. दुसरा संकेत काय होता?
ज्यावेळी ते औषधोपचार करत होते आणि त्या औषधोपचाराचा काही परिणाम होत नव्हता, त्यावेळी ज्यांना ही गोष्ट माहीत होती त्यांनी त्याला सावध केलं की दुसरा काहीतरी औषधोपचार कर, आयुर्वेदाकडे जा तू, आणखीन काहीतरी मार्ग शोध. पण त्याच्याकडेही त्यांनी दुर्लक्ष केलं. मित्रांनो, लक्षात घ्या, कारण एक गोष्ट काय होती की दुसरा मार्ग काय सांगितला गेला होता की ऑपरेशन करून घे, आणि ते चिरफाड करायला मान्यता नव्हती त्यांची. ठीक आहे, ती गोष्ट आपण समजू शकतो, पण तुम्ही आयुर्वेदाचा उपचार करणं गरजेचं होतं. तिसरी गोष्ट, संकेत माझ्या वडिलांना मिळाला तो म्हणजे ज्यावेळी त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ज्यांनी जी उपचार सुरू केले त्या रेडिएशनचं, ते उपचार करण्याबाबत तिथले त्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये जे कार्यरत असलेले माझे नातेवाईक आहेत त्यांनीसुद्धा त्यांना सावध केलं होतं, त्या रेडिएशनमुळे तुमच्या शरीराची अशी अवस्था होऊ शकते, तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो, त्याचे परिणाम तुमच्या अन्य शरीरातील अन्य भागांवरती होऊ शकतो. तर तुम्ही हे उपचार घ्यायचा की नाही घ्यायचा याचा विचार करा. हे सुद्धा संकेत होते, विचार करा, सावध केलं होतं त्यांना. लक्षात घ्या मित्रांनो. पण वडिलांनी काय निर्णय घेतला की ऑपरेशनपेक्षा बाहेरून जर आपण उपचार करतोय तर त्यांनी ते स्वीकारलं आणि त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागले. ज्यावेळी त्यांना कळलं, म्हणजे वैद्यकीय स्वरूपात मी तुम्हाला हे सांगतोय संकेत, यावेळी त्यांना कळलं की आपण फसले गेलो आणि आपल्यावरती चुकीचे उपचार झालेले आहेत. ही गोष्ट तुम्ही बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल काय आहे ते. हे ज्यावेळी त्यांना कळलं त्यावेळी त्यांनी ती सावध भूमिका घेतली आणि त्यांनी तो उपचार थांबवला. आणि त्यावेळी त्यांच्याशी मी सुद्धा चर्चा करत होतो. आम्ही निर्णय घेतला त्यावेळी की आपण आयुर्वेदाकडे जाऊया. मग आयुर्वेदिक उपचार करून घेण्यासाठी आम्ही तिथे वडाळ्याला गेलो होतो, पण तो वैद्य त्यावेळेला उपस्थित नसल्यामुळे ती भेट झाली नाही. आणि मग मी तरी वडिलांना सांगतोय की आपण थांबूया, काही आठवड्यानंतर तो येईल, त्याच्यानंतर आपण त्याला भेटू आणि उपचार सुरू करू. पण श्रद्धा आणि सबर याचा त्याने काय केला, परित्याग केला आणि पुढे ऑपरेशन करून घेण्यासाठी ते तयार झाले. ज्यावेळी ती स्थिती होती त्या स्थितीमध्ये त्याने ऑपरेशन करून घेतलं नाही, पण स्थिती हाताबाहेर गेल्यानंतर ते ऑपरेशन करून घ्यायला गेले आणि तिथेच त्यांचा घात झाला. चुकीच्या प्रकारे त्यांना चेक करण्यात आलं, तपासण्यात आलं आणि त्या तपासणीमध्ये त्यांची ती अन्ननलिका डॅमेज झाली. आम्ही त्यांना रोखत होतो, बाबा नको, आता ही वेळ नाही आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, आता आपण आयुर्वेदाकडे जाऊ. कारण का मित्रांनो, मी सांगतोय की माझे वडील गेल्यानंतर अगदी 15-20 दिवसानंतरच माझ्या संपर्कामध्ये एक वैद्य आले होते, एक आदिवासी समाजाचे. मित्रांनो, अगदी शेवटच्या टप्प्यावर असलेला कॅन्सरसुद्धा त्यांनी बरा केलेला आहे. 4थ्या स्टेपचा असं म्हटला जातो तो कॅन्सर. आणि माझ्या वडिलांना कॅन्सर झालाच नव्हता. ही महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. तुम्ही जर ती गोष्ट ऐकाल, पूर्वीचे माझे अध्याय ऐकाल तर तुमच्या लक्षात येईल. आणि मी ठामरित्या सांगू शकतो, ते मी सिद्ध सुद्धा करू शकतो. मित्रांनो, लक्षात आलं का? असो, त्यांना तो आजार झाला होता की नाही झाला होता ही दुसरी गोष्ट आहे, पण संकेत त्यांना मिळत होते. आता हे वैद्यकीय स्वरूपातले संकेत आहेत. आता एखादी व्यक्ती त्यांना संकेत देत असते, म्हणजे त्यांच्या आईने दिलेले संकेत. त्यांच्या आईला ज्यावेळी कळलं, म्हणजे माझ्या आजीला ज्यावेळी कळलं की त्यांना असा आजार झालेला आहे, त्यावेळी तिने त्यांना सांगितलं की बाबा, माझ्या वडिलांना सगळे बाबा म्हणायचे, बाबा म्हणूनच त्यांचं संबोधन व्हायचं.
बाबा काही काळजी करू नकोस, मला एक स्वप्न पडलंय की तू बरा होतोयस आणि तू गावी येतोयस आणि इथे आपण गावी राहतोय सगळे गुणागोविंदाने. त्या संकेताकडे पण त्यांनी दुर्लक्ष केलं. सर्वात मोठा संकेत, त्यांनी रिटायरमेंट घेतली. त्यांच्या मनात एक इच्छा निर्माण झाली गावी जाऊन राहायची. गावी जाऊन राहायची इच्छा निर्माण झाली. ती इच्छा होती त्यांच्याकडे, पण ती प्रबळ इच्छा निर्माण झाली. ती गावी जाऊन राहायची तयारी दर्शवली. माझ्या आईची सुद्धा इच्छा तयार झाली. म्हणजे आईने सुद्धा तिला सहमती दर्शवली. मित्रांनो लक्षात घ्या, फक्त माझ्या बाबांचीच इच्छा नव्हती किंवा ती सहमती नव्हती, तर माझ्या आईची सुद्धा होती. आणि ते रिटायरमेंट नंतर जाऊन तिथे राहणार होते, गावी जाऊन राहणार होते आणि गावी ते आपलं आयुष्य जीवन व्यापन करणार होते, गावचं आयुष्य. आणि त्याबरोबर ते समाजसेवेकडे सुद्धा वळणार होते. समाजसेवा ते करतच होते आपल्या आयुष्यात, पण अगदी 100% समाजसेवा. म्हणजे आहे आयुष्य आपलं ते त्या समाजसेवेसाठी बहाल करायचं, अशी त्यांची त्यावेळी मानसिकता झाली होती. म्हणजे हा संकेत आहे मित्रांनो. हे मनात विचार का येतात, ही स्थिती का निर्माण होते, ही प्रबळ इच्छा का निर्माण होते, तर ती सृष्टी, ते कायनात, ती पंचमहाभूत, ती तुमच्या मनात ही इच्छा प्रकट करते, निर्माण करते आणि तुम्हाला ते संकेत देत असते की तुमचं आयुष्य आहे आणि तुम्हाला ह्या गोष्टी आता करायच्या आहेत उर्वरित आयुष्यामध्ये. हा एक संकेत होता. मित्रांनो लक्षात घ्या. आणखीन संकेत काय होता, तर त्यांची पत्नी, खुद्द पत्नी त्यांना सांगते. त्यावेळी माझे बाबा म्हणायचे, आता मी संपलो, मेलो, माझं चाललं, मी आता मरणार, तू मजा कर तुझ्या मुलाबाळांबरोबर, पतवंडांबरोबर, माझं आयुष्य संपलं. हे जे नकारात्मक बोलत होते त्यावेळी माझी आई त्यांना सावध करत होती, हे बोलायचं बंद करा, हे बोलू नका. आणि माझं मन सांगते, माझा आत्मा मला सांगतोय, माझी मनोदेवता सांगते की असं काही अघटित घडणार नाही. मित्रांनो, मला असे संकेतसुद्धा मिळत आहेत, अशी माझी आईसुद्धा त्यांना सांगत होती, पण ते नकारात्मकतेपासून दूर झाले नाही. तर त्या संकेतांपासून त्यांनी बोधन घेतलं नाही, त्यांना बोध झाला नाही. मित्रांनो लक्षात घ्या, याला कारण काय आहे? याला कारण आहे तर तांत्रिक, मांत्रिक, तंत्रमंत्र, त्रयस्थ व्यक्तीकडून केलेले तंत्रमंत्र, हे सुद्धा ह्या गोष्टीला कारणीभूत आहे. त्यामुळे तुम्ही कुठेतरी भरकटता, दिशाहीन होता. मित्रांनो लक्षात घ्या. आणि त्यामुळे ते योग्य निर्णय घेऊ शकले नाही. लक्षात घ्या मित्रांनो, ही ग्रहस्थिती सुद्धा तशी होती त्यांची, ते ग्रहमान सुद्धा तसे होते त्यांचे, पण त्याबरोबर ते तंत्रमंत्र सुद्धा त्याच्यावरती हावी होत होते. इतरांचे विचार असतात ना मित्रांनो, जसे चांगले विचाराचा प्रभाव आपल्या आयुष्यावरती पडतो इतरांच्या, तसा वाईट विचारांचा सुद्धा प्रभाव पडत असतो. वाईट हेतू जे असतात इतरांचे, त्याचाही काही प्रमाणात प्रभाव पडत असतो. काही प्रमाणात ते किती स्वरूपात आपण स्वीकारायचे, त्या प्रभावाला किती आपण स्वीकारायचं, हे आपल्या हातात असते. त्याची आपल्याला जाणीव होत असते. ते संकेत मिळत असतात की कोणतरी आपल्या विरोधात काहीतरी उभांड रचतोय, काहीतरी चुकीच्या गोष्टी करतोय, आपलं हित करण्यासाठी काहीतरी घडवतोय, याचे सुद्धा संकेत मिळत असतात. ते समजून घेणं गरजेचे असतात. मित्रांनो लक्षात आलं का? ही एक गोष्ट आहे. म्हणजे त्यांची पत्नी सांगते, त्यांची आई सांगते, जन्मदाती, म्हणजे आईचे जे विचार असतात, आईची जी इच्छा आहे ती प्रबळ असते. आणि आईची इच्छा, आईचा आशीर्वाद हा सुद्धा महत्त्वाचा असतो. त्यावेळी माझ्या वडिलांनी ती गोष्ट समजून घ्यायला हवी होती, पण त्यांनी ती घेतली नाही. कारण त्यांना ऑपरेशन करून घ्यायचं नव्हतं, त्यांना दीन होऊन असं जगायचं नव्हतं, असं त्यांच्या मनात होतं की माझा शेवटी याच्यावरती उपचार म्हणजे काय, ऑपरेशन.
असं ते अंतिम निर्णयाला पोचले होते. आणि मग ती नळी घालून घेणं आणि दिनवाणी जगणं, असं ते जीवन त्यांना जगायचं नव्हतं. असं त्यांच्या मनात एक घर निर्माण झाला होता त्या विषयाचा. मित्रांनो, तशीच पत्नी, त्यांची पत्नी म्हणजे माझी आई, तिनेही सूचित केलं होतं, तिनेही सावध केलं होतं. तीही वेळोवेळी सांगत होती. माझ्या पत्नीचं आणि या आईचे संकेत त्यांनी समजून घ्यायला हवे होते. मित्रांनो, लक्षात घ्या, म्हणजे आपले आप्तजन, आपले मित्रमंडळी वेगवेगळ्या स्वरूपात ही गोष्ट आपल्याला दाखवत असतात, ते निदर्शनात आणून देतात, ते संकेत देत असतात, ते सुद्धा समजून घेणं गरजेचे असतात. मित्रांनो, लक्षात घ्या. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं, माझ्या एका मित्राचा अपघाती मृत्यू झाला. त्याचे गुरु त्याला सांगतायत, त्याची आई सांगते, त्याची मित्रमंडळी सांगतायत, त्याला मी सुद्धा सांगितलं, तरीसुद्धा तो सावध झाला नाही. मित्रांनो, लक्षात घ्या, अनेक प्रसंगातून, अनेक माध्यमातून त्या गोष्टी आपल्याला सूचित करत असतात, सावध करत असतात, ते संकेत देत असतात. आता तुम्हाला हे कधी कळेल, ज्यावेळी खरोखरचा मृत्यू आला असतो, त्याचं आयुष्यात तेवढं असते. तो मृत्यू आणि अकाली मृत्यू याची जेवढी आपण तुलना करू, तेवढं तुमच्या लक्षात येईल अकाली मृत्यू आणि मृत्यू याच्यामध्ये काय फरक आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? हे आपण पुढच्या भागामध्ये बघू. पण हे संकेत तुम्हाला थोडक्यात समजून आले असतील, लक्षात आलेच असतील. आपण सविस्तर चर्चा करू, म्हणजे तुमच्या लक्षात येतील. ती तुलना करू आपण मृत्यू आणि अकाली मृत्यूमध्ये, म्हणजे तुमच्या लक्षात येईल अकाली मृत्यूचे संकेत काय असतात, कशा स्वरूपात असतात. मित्रांनो, पुढच्या भागामध्ये आपण याच्यावरती चर्चा करू. पण तुर्तास तुमच्या लक्षात आणून देते की ह्या कलियुगामध्ये अकाली मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे ते त्याच्या आयुष्यामधला असो, म्हणजे त्याच्या जीवनात, म्हणजे काय, त्याचा प्राण जाऊन येणारा मृत्यू असेल, जीव जाऊन येणारा मृत्यू असेल, किंवा नात्यासंबंधीतील मृत्यू असेल, किंवा व्यवसायामधील कुठल्या अन्य विषयातील मृत्यू असेल, ह्याचे प्रमाण आता वाढलेले आहे. कारण मनुष्य हा दिशाहीन झालेला आहे. षडविकार एवढा त्याच्यावर हावी झाला आहे, षडविकार एवढा हावी झाला आहे की त्याला सांगता सोय नाही आहे. आणि भीती, आपल्या स्वतःबद्दल एक भीती, आपल्या सिक्युरिटीबद्दल भीती, आपल्या आयुष्याबद्दल भीती, आपलं काय होईल, आपलं पुढे काय होईल, आपल्याला हे मिळेल की नाही, ते मिळेल की नाही, ही भीती, म्हणजे भीती. आपला असा मृत्यू तर येणार नाही, आपला असं तर आपल्या हातातून कोण काढून घेणार नाही, असे अनेक प्रश्न त्याच्या मनात निर्माण होतात. हे भीती निर्माण होते. आणि ह्या भीतीमुळे आणि ह्या षडविकारामुळे ह्या मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि कोरोनामध्ये ह्या गोष्टी दिसून आलेल्या आहेत. आणि कोरोनामध्ये जे मृत्यू झालेत अधिक प्रमाणात, 70-80% जे मृत्यू झालेत ते ह्या षडविकारामुळेच झालेले आहेत. कोरोनामुळे नाही झाले. एक भीती आणि चुकीचे औषधोपचार, षडविकार जागृत झाल्यामुळे. जसं माझ्या वडिलांचं चुकीच्या उपचारांमुळे त्यांचा मृत्यू ओढवला, तसाच चुकीच्या उपचारांमुळे, ट्रीटमेंटमुळे ते मृत्यू ओढवलेले आहेत. घाबरून, धसका घेऊन ते मृत्यू ओढवलेले आहेत. मी बऱ्याच जणांच्या पत्रिका, ज्यांचे मृत्यू झाले आहेत, त्या बऱ्याच जणांचे पत्रिका मी हे केलेले आहेत, बघितलेले आहेत. त्यांची ग्रहस्थिती त्यावेळी कशी निर्माण होते मित्रांनो. अकाली मृत्यू होतो त्यावेळी ग्रहस्थितीसुद्धा त्याला कारणीभूत असते. पण तो मृत्यू नसतो, तो काळ आला असतो, पण ती वेळ आली नसते. काळ हा येतच असतो, आपल्याला रोखत असतो विविध मार्गाने, विविध प्रकारे, वेगवेगळी स्थितीत. मग तो तंत्रमंत्राच्या हिशोबाने असो, किंवा आपल्या सायकोलॉजीमुळे असो, किंवा इतरांच्या सायकोलॉजीमुळे असो, हा काळ आपल्यासमोर येऊन उभा ठाकत असतो, उभा राहत असतो, आपल्याला रोखत असतो. पण ती वेळ आलेली नसते. मित्रांनो, लक्षात घ्या, ती वेळ आलेली नसते. मग त्या वेळेला टाळणं गरजेचं असते.
मग तो अकाली मृत्यू येत नाही. मग त्या नात्यासंबंधामध्ये असो किंवा त्याच्या आयुष्यामध्ये असो, म्हणजे त्याच्या जीवनामध्ये असो, म्हणजे मृत्यूचा असो, त्याचा जीव गेला, त्याचा प्राण गेला, त्या स्वरूपाचा असो किंवा नात्यासंबंधाचा असो किंवा आणखी अन्य कुठलाही असो. पुढच्या भागामध्ये आपण आणखीन याच्यावरती दृष्टिक्षेप टाकू, प्रकाशझोत टाकू, आणखीन त्याच्यावरती आपण आणखीन सविस्तर बोलू आणि मृत्यू आणि अकाली मृत्यू याच्यामध्ये तुलना करूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल अकाली मृत्यूबद्दल. मग तो कोणत्याही स्वरूपाचा असो, आपल्या नात्यासंबंधाचा असो किंवा एखाद्याचा प्राण जाण्याचा असो, जीव जाण्याचा असो किंवा कामधंद्याचा असो, शिक्षणाबद्दल असो, कुठल्याही प्रकारचा तो अकाली मृत्यू असो. त्याचे संकेत, त्याचा दिशानिर्देश, त्याची सावधता आपल्याला ही सृष्टी, हे पंचमहाभूत, ही कायनात दाखवत असते. ते समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपले ज्ञानेंद्रिय जागृत राहणं गरजेचं आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ज्ञानेंद्रिय. आपण काय बघतोय, आपण काय ऐकतोय, हे फक्त डोळे उघडे असून उपयोग नाहीत, कान उघडे असून उपयोग नाहीत, तर त्याचं ज्ञान समजून घेणं, त्याचा अर्थ, त्याचा मिनिंग, त्याचे उद्देश आणि उद्दिष्ट समजून घेणं गरजेचं आहे. त्या गोष्टीचे, त्या प्रसंगाचे, त्या स्थितीचे, त्या परिस्थितीचे हे कधी समजतात, ज्यावेळी आपली ज्ञानेंद्रिय जागृत असतात. मित्रांनो लक्षात घ्या, यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर आपले ज्ञानेंद्रिय जागृत राहणे गरजेचं आहे. आपला मेंदू काम करणे गरजेचं आहे आणि जर मेंदूला काम योग्यरीत्या काम द्यायचं असेल तर आपला एकाग्रता असणे गरजेचं आहे, मन स्थिर असणं गरजेचं आहे, मनावरती आपला ताबा असणे गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही योग्य वेळेला योग्य निर्णय घेऊ शकता आणि आलेले अकाली मृत्यू टाळू शकता. मित्रांनो, पुढच्या भागामध्ये मी याच्यावर चर्चा करेन, म्हणजे नात्यासंबंधामधील कसा काय अकाली मृत्यू असतो त्याच्यावरती आपण चर्चा करू. शिक्षणाबद्दल कसा का अकाली मृत्यू असो त्याच्यावरती चर्चा करू. त्याची मी उदाहरणं देईन, त्या उदाहरणरूपी गोष्टी सांगेन तुम्हाला मी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मृत्यू आणि अकाली मृत्यू याच्यातील फरक समजून घेऊ. पुढच्या भागात आपण त्याच्यावरती चर्चा करू. मित्रांनो, तुमच्या मनात काय शंका असतील, कुशंका असतील तर तुम्ही माझ्याशी चर्चा करू शकता कमेंट बॉक्सच्या मार्फत किंवा व्हॉट्सअपच्या मार्फत किंवा ईमेलच्या मार्फत किंवा डायरेक्ट फोन करून. माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे. माझा ईमेल ID मध्ये मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे. माझा व्हॉट्सअप नंबरसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्ही संपर्क साधू शकता. तुमची कुंडलीवरती मी तुम्हाला तुमच्या भाग्याबद्दल मी तुम्हाला तुमची माहिती देऊ शकतो, तुम्हाला सावध करू शकतो, दिशानिर्देश करू शकतो, तुमची मर्जी. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, ज्योतिषशास्त्र हे अगाध शास्त्र आहे. मित्रांनो लक्षात घ्या, ज्योतिषशास्त्र हे अगाध शास्त्र आहे. ते कुंडलीनुसार बघू शकतो आणि ज्योतिषशास्त्र हे कशावरती अवलंबून आहे, तर ह्या ग्रह ताऱ्यांवरती अवलंबून आहे, ह्या सृष्टीच्या चक्रावरती अवलंबून आहे, ह्या ब्रह्मांडाच्या चक्रावरती अवलंबून आहे. म्हणजे 100% सायन्स, विज्ञान, सायन्स नव्हे, विज्ञान आणि शास्त्र. सायन्स हा चुकीचा शब्द आहे, विज्ञान आणि शास्त्र याच्यावरती आधारित आहे. तुझा आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तुझा आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. झाला मानव या संसारी आपुला आपण वैरी, आपुला आपण वैरी, स्वतःच वैरी असतो आणि स्वतःच मित्र असतो. आणि तुझा आहे तुझपाशी परी जागा चुकलाशी. हे जर 3 मंत्र तुम्हाला कळले, त्याचा अर्थ कळला, तर येणारा अकाली मृत्यू तुम्ही टाळू शकता. मग तो तुमचा आयुष्यातील, तुमच्या जीवनातील तुमचा प्राण घेऊन जाणारा असेल, तुमचा जीव घेणारा असेल तो मृत्यू, किंवा तुमच्या नातेसंबंधातील असेल, किंवा तुमच्या शैक्षणिक आयुष्यातील असेल,
किंवा व्यावसायिक आयुष्यातील असेल, कुठल्याही आयुष्यातील असेल, कुठल्याही प्रकारचा अकाली मृत्यू तुम्ही टाळू शकता. त्यासाठी हे 3 मंत्र लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्याबरोबर श्रद्धा आणि सबर. श्रद्धा कोणावर होती? स्वतःवरती. आणि सबर, पेशन्स हे महत्त्वाचे. निर्णय तुमच्या हातात आहे मित्रांनो, निर्णय तुमच्या हातात आहे. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.